अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, कैसे आहो सगळी बेस आहो. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज मी आहे मंडणगडला. मंडणगडला यायचं कारण यायचं आहे, माझी एक फ्रेंड आहे, ती UK ला असतं आणि ती कोइन्सिडेंटली इंडियातला आलेली आहे आणि तिचा आहे आज बड्डे. तर तिचा मला फोन आला, मला बोलते JD का नाही आपण सेलिब्रेट करायचा. तर मी बोललो हो करू, एक का नाही, केक घेऊन येऊ. तर बोलते नको, आय हॅव एन आयडिया. बोललो सांग तुझी आयडिया काय आहे, आपण तैसा करू. तर बोलते ना आपण काहीतरी डिफरंट करूये. तर बोललो चल ठीक आहे. मग तिने मला ते आयडिया सांगलं ना, ते खरोखर आय ॲप्रिशिएट हर. तिची आयडिया मला बेस्ट वाटली. मग आम्ही लोक आता आयल्यावर मंडणगडला पेट्रोल टाकल्यावर आणि आता चालल्यावर आम्ही तिच्या हिशोबाने सेलिब्रेट करायला. तर आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. तुम्ही बोलाल की तिला का नाही व्हिडिओ दाखवत, तर ती प्रत्येक टायमातला माझ्या व्हिडिओतला येत नाही. ती कॅमेराशा आहे. ती बघा बॅकला उभी राहिले. फायनली गाईज आपण त्या लोकेशनवर आता पोचलेलो आहो. मंडणगडशी निघाल्या. मंडणगडशी आल्यावर कुमला, कुमल्याशी आल्यावर आपण दहागावला. दहागावशी आपण राईट मारून वरती हिल चढून आल्यानंतर एक घराडी बघून गाव लागतं. त्या गावातलं आता आपण आतलं नाही आलेलं आहे. ह्याचा ॲटमॉस्फिअर बघा, तुम्हाला दाखवत आहे. हे बघा है ना. आता चला तुम्हाला आतलं घेऊन जात आहे. पहिले तुम्हाला बोट दाखवत आहे, मग आपण आतल्यान जाऊन काही लोकांजवळ मिळणार आहोत. कोण आहे? हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही? छान. काय चाललंय? काय नाही. मी बघितलं तुम्ही गाणी म्हणताय मस्त है ना. त्या ढोलक तबला वाजवताय. हा, नावं काय तुमची? नावं काय? असंच नावं काय तुमची? हा, माझं नाव सोहम संदीप आहे. सोहम का? बरं, तुझं काय दादा? कुणाचं? बस 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 बस. नाही खुर्ची नको, बसा बसा बसा. आज आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. हा, बस 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 खाली बस. बस 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 खाली. बाकीच्यांची आपली आपली नावं सांगा, जोरात बोला. माझे नाव साहिल संतोष सिंग. साहिल संतोष सिंग. बरं, तुझं काय दादा? पियुष प्रकाश करे. अच्छा, तुझं काय? परीक्षित मिलिंद दरीपकर. हा, आणि ही ताई आहे, तिचं काय नाव? ते सांग. ताई नाव काय तुझं? सांग सांग. काय नाव काय? माझं नाव युक्ती अरुण मोहिते. युक्ती मोहिते. अरे वा, छान. गाव कोणतं? तळा, इंदापूर तळा. इंदापूर तळे. हा दादा, तुझं कोणतं गाव? माझं हा बोला. माझं साठवली लांजा. लांजावरनं आलास? हा, हो. आणि तू? मी व्यास बानकोट. वेळास बानकोट. तुझं? मी युपीचा. तू युपीचा आहेस? हा, चिपळूण. हा हा. तुझं काय? माझं हा, गाव? माझं नाव लांजा. लांजावरनं आलास ना? अरे वा 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 वा, छान छान. दोघे झाले. गाईज आपल्याबरोबर ना इथले टीचर आहेत, शिक्षक आहेत. सर तुमचं नाव काय? माझं नाव रुपेश रामचंद्र वाजे. बर. माझं प्रॉपर गाव चिपळूण तालुका. चिपळूणमधनं. तुम्ही किती वर्ष सर्व्हिस करता इथे? मी आज 16 वर्षे सर्व्हिस करते, 2010 पासून. बरं, ही कसली शाळा आहे? अंध मुलांची शाळा आहे. अंध मुलांची शाळा आहे. फक्त अंध मुलेच आहेत इथे की मतिमंद वगैरे पण आहेत? नाही, अंधच मुलं आहेत. बर 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 बर. किती आहेत एकूण? आता सध्या आमच्याकडे 10 मुलं आहेत. 10 मुलं होय. आहेत. ओके. मग ही जी शाळा तुम्ही चालवताय, त्यांना काय गव्हर्नमेंटकडनं काय? नाही, कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं अनुदान नसतं. हां. तर तुमच्यासारखे लोक जे देणगी स्वरूपात डोनेशन देतात त्याच्यावरती चालतं. ओके ओके ओके.
आणि ही पोरं इथंच राहतात की सुट्टीला त्यांच्या घरी जातात? हां, सुट्टीला घरी जातात. मग सुट्टी ज्यांचे कशी कशी असते? मे मधली किंवा दिवाळीची गणपतीची सुट्टी असते ना, लॉंग सुट्टी, बरं. त्याच्यामध्ये घरी जातात. बरं. आणि ज्या मुलांचे पालक नाहीत, समजा अर्पण आहेत, हां, ते इथेच राहतात. बरं तशी पण आहेत 2 मुलं. बरं बरं. होय. आणि त्यांचं जेवणा खावण्याचं सगळे इथं? होय, इथं सगळं. हां, सगळं होय. इथं. आमच्यासारखे दुसरे पण स्टाफ आहेत ना, जेवण करणारे किंवा सफाईगार वगैरे. एकूण स्टाफ किती आहे इथे? टोटल 13 आहेत. 13. आम्ही पकडून 13. बरं बरं. धन्यवाद सर आमच्याकडे बोलल्याबद्दल. थँक्यू. गाईज, आज ना आपण अंध मुलांची स्कूलला व्हिजिट केलेली आहे. आपल्या माझ्या एका फ्रेंडचा बड्डे जसं मी तुम्हाला सांगला, तर आम्ही बाहेर काय बड्डे सेलिब्रेट न करता ती मला बोलली की आपण चला ऐसा जाऊ आणि त्या पोरांना मिळूया आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट करू. तर त्यासाठी ना आज आपण ह्या आल्या आपल्यासोबत ह्या मॅडम आहेत ज्यांनी ही अंधशाला स्टार्ट केलेली आहे. आपण त्यांची बात करणार आहोत. हॅलो मॅडम. हेलो, नमस्कार. नमस्कार. आपका नाम क्या है? सुनीला, मतलब मेरे को आशाताई जानते हैं यहाँ. हाँ. तो आशाताई नाम से ही मैं काम कर रही हूँ. बेसिकली वेर आर यू फ्रॉम? आई एम फ्रॉम, एक्चुअली our family is from Rajapur, Ratnagiri, but then settled down in Bombay, and now I'm with my son in Devlali, Nashik, बर. and my husband also. They are coming today from Devlali. So we are basically from this Ratnagiri place. ओके मॅडम, तर मग ही शाळा तुम्ही कधी सुरू केली? ही 2003ला सुरू केली. 2003ला, येस. हा, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर हे जे स्ट्रक्चर जे बनवलंय हो. हे तुम्ही स्वतःहून तयार केलं? स्वतःच्या हो. पैशातून केलं? मी डोनेशन, हो, पहिले सुरुवातीला थोडा घातला पैसा, हां. पण आफ्टर दॅट पीपल started coming. They wanted to see all that. So they are impressed and they started, our donation started then. बर बर. मग सुरुवातीला किती मुलं आली होती ॲडमिशनला? आमच्या गावातला एक आहे मुलगा, तो पहिला, त्याच्यानंतर 4 मुलं, एकूण 4 मुलं. आफ्टर दॅट 8, देन 15, लाईक दॅट नंबर वाढत गेले. बर बर. मग आता तुम्हाला मी त्या गुरुजींकडे बोललो, ते म्हटले गव्हर्नमेंटकडनं काय नाही, कार आम्ही प्रयत्न केले. बर बर. पण ते आता दे हॅव नो मनी. ओके. दे हॅव नो मनी, सो वी डोंट गेट एनी मनी. ओके. मग जे आता विजिटर्स येतात ते डोनेट करतात? येस. हां. And so we are getting good amount, sufficient amount, like normal living, not very this thing, but normal good living we are getting from Janata Janardhan, जिसको बोलते हैं. ओके ओके. मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव शिवानी कोळगे. मी प्रॉपर सिंधुदुर्गमधली आहे. इथे 8 वर्ष विषय शिक्षिका म्हणून काम करते आहे. कोणते कोणते विषय शिकवताय? D.Ed झालं आहे माझं. मी आता सध्या मराठी, गणित आणि हिंदी विषय शिकवते. बरं बरं. मुलांची शिकण्याची कॅपॅसिटी कशी आहे? तुम्ही जे शिकवता ते त्यांना जमते? हां, अंध मुलांची जी ग्रास्टिंग जी पॉवर आहे ती इतर ह्याच्यापेक्षा चांगली असते. त्याच्यामुळे जे आपण शिकवतो ते लवकर कॅचअप करतात. अच्छा. ओके. आता एकूण किती मुलं आहेत तुमच्याकडे शिकायला? आता पटावर 10 मुलं आहेत. 10 मुलं आहेत. हो. चला, धन्यवाद मॅडम आमच्याकडे थँक्यू. तर मॅडम, आपली जी ऑडियन्स आता तुम्हाला पाहते त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मेसेज असा की दुर्गम भागामध्ये जरी असलो तरी एक मनामध्ये तुमच्या स्ट्रॉंग विल असेल तर यू कॅन डू अ गुड वर्क. आय विल नॉट से इट इज अ वंडरफुल वर्क बिकॉज देर आर सो मेनी लिमिटेशन्स. बहुत चिकार मर्यादा आहेत याला. आणि अंध मुलांच्यामध्ये पण मर्यादा पुष्कळ आहे की त्यांना कसं शिकवायचं वगैरे. पण स्टील आमची जी पहिल्या 5-6 बॅचेस आहेत त्या वेल सेटल्ड आहेत. आता कोणी BBA करतं आहे, कोणी BCA करतं आहे, कोणी हार्डवेअरचं हे करतं आहे, कोणी सॉफ्टवेअरचं करतं आहे. सो दे आर डुईंग देअर बेस्ट. तर मुलांना इथं जे शिक्षण तुम्ही देताय हे कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत देताय? हे 1st स्टँडर्डपासून ते 8 पर्यंत आमच्याकडे आम्ही आहोत. पण आफ्टर दॅट ऑल्सो 10th up till 10th वी टीच देम. लाईक किती वयाच्या वर्षाच्या मुलांना इथे तुम्ही ॲडमिशन देताय? जनरली 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे त्यांना स्वतःचं समजायला लागलं की
नंबर 1 बेसिक नीड्स जे काय असतील ते त्यांना कळल्यानंतर तुम्ही तेवढं इथे तेवढं आम्ही घेतो. बर बर आणि मग आमच्या बायका सगळ्या ते बरोबर मुलांचं सर्व करतात अपडेटिंग आणि तर त्यांचे पॅरेंट्स येऊन इथे त्यांना ॲडमिशन देतात. हो, त्यांचे 2-3 हे असतात फक्त त्यांचा जो अंधत्वाचं हे असतो तो आणि त्यांचे फोटो, त्यांचं आधार कार्ड वगैरे या काही गोष्टी आम्ही, बाकी पैसे वगैरे आम्ही काही घेत तुम्ही फी घेत नाही यांच्याकडनं? अजिबात नाही. No, बर, 0 पैसे. बर Yes. बर. मग तुम्हाला वार्षिक एकूण किती खर्च येतो या मुलांच्या मागे असं काय? साधारणपणे सांगू का, हां आत्ताच्या या घडीला म्हणजे साधारण 2 लाख रुपये महिन्याला खर्च येतो. म्हणजे आमचा जो स्टाफ आहे आता पुष्कळ कमी आहेत मुलं म्हणून, पण अदरवाईज मुलं 25 मुलं होती त्यावेळेला आमचा स्टाफ जो होता सगळा मुलांचं बघायला महिला होत्या, महिला आहेत आता सुद्धा 5-6 महिला आहेत, टीचर्स आहेत 5-6, एक वॉचमन आहे, एक शिपाई, या सगळ्यांचा जो पगार आहे मिनिमम पगार, आम्हाला जास्त देता येत नाही, पण त्यांचा 1,47,000 रुपये त्यांचं पेमेंट आहे. आणि बाकी या मुलांचं जे किराणा माल आहे ते पुष्कळ असतं, आरोग्य असतं, जाणं येणं असतं, त्याच्यामध्ये साधारणतः 2 लाख रुपये खर्च येतो महिन्याला. हे देवा परमेश्वरा, आमच्या दिदी यांना चांगल्या बुद्धी दे, चांगले आयुष्य दे, इथून पुढे आयुष्य सुख समृद्धीचे जावो अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर दीदी, हैप्पी बर्थडे टू यू. वा वा वा, छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, आता समजा इथं कोणाला यायचं असेल तर त्याला पत्ता कसा सांगाल तुम्ही? हा स्नेहज्योती अंधविद्यालय आमचं ट्रस्ट आहे, माझ्या आईचं आणि वडिलांच्या नावाने यशस्नेहा नावाने, यशवंत माझ्या वडिलांचं नाव, त्यातलं यश घेतलं आणि स्नेहलता माझ्या आईचं नाव, तर त्याचं स्नेह घेतलं, तर यशस्नेहा नावाने आम्ही ट्रस्ट काढला आणि त्या ट्रस्टच्या अंडर आम्ही स्नेहज्योती अंधविद्यालय चालत. तर हे असं आहे की इथे राहूनसुद्धा आम्ही, जर तुमची जी विल पॉवर असेल, तुम्हाला जर डेडिकेशन, पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्हाला जर काम करायचं असेल तर चांगलं काम होऊ शकतं. चाल, असं थँक्यू व्हेरी मच मॅडम, आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद. मच. हा जो मुलांच्यासाठी संगीताचा हॉल आहे, म्हणजे मुंबई पुण्याकडे समजा मुलं गेली तर तिथे गडबड व्हायला नको म्हणून हा ऑडिटोरियम टाईप बांधून घेतला आहे स्पेशली, आणि त्यासाठी स्पेशल आर्किटेक्ट आम्ही बघितला मुंबईचे, आणि त्यांच्या आणि हे अमेरिकन एका फॅमिलीने, दलाल नावाच्या फॅमिलीने याचं संपूर्ण हे दिलेलं आहे आपल्याला डोनेशन. म्हणजे जसं आम्ही बांधत गेलो तसं आम्ही फोटो पाठवायचो, तसं त्यांचे पैसे यायचे. तर गाईज ऐसा आज आगल्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आमच्या फ्रेंडचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. तुम्हाला जर ह्या स्कूलला डोनेशन द्यायचं असेल तर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा आशाताईचा नंबर मी दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांची बात करा आणि त्यांच्याजवळनं हाचा अकाउंट नंबर मागून घ्या आणि तुम्ही त्यांना डोनेशन द्या. उमेद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल, व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.